हाय, आता आपण 6th स्टँडर्डचं मॅथ्स प्रॅक्टिस सेट 29 मधला 4th क्वेश्चन बघणार आहे. तर क्वेश्चन बघूया आपण. द वेट ऑफ द 30 बॉक्सेस 6 kg. व्हॉट इज द वेट ऑफ 1080 बॉक्सेस. तर आपल्याला इथं काय सांगितलंय, 30 बॉक्सेसचं वेट सांगितलंय. गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेऊया. काय इन्फॉर्मेशन आपल्याला दिलेली आहे, आपण रीड केल्यावर आपल्याला काय कळलंय हे ह्याच्यावरून कळत असतं. तर याला सुद्धा मार्क असतात. म्हणून पहिल्यांदा गिवन इन्फॉर्मेशन लिहून घ्यायचे. 30 बॉक्सेस. व्हॉट इज द वेट 6 kg. आणि आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय, 1080 बॉक्सेसचं आपल्याला वेट काढायचं आहे. इथं आता मोठा नंबर आहे म्हणून काहीही टेन्शन घ्यायचं नाही. इझी आहे, खूप इझी आहे, लक्ष देऊन करायचं आहे. आता इथं पहिली गोष्ट kg मध्ये आहे ते आपल्याला कन्वर्ट करून घ्यायचं आहे. तर काय होणार आहे, 1 kg इज इक्वल टू 1000 ग्रॅम हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे. ठीक आहे. तर 6 kg म्हणजे किती, 6000 ग्रॅम. ओके. तर कन्वर्ट केल्यानंतर 6000 ने 30 ला डिवाइड करायचं आहे. ओके. आता हे डिवायडेशन आपल्याला रफ वर्क करून घेतलं पाहिजे इकडे. ठीक आहे. आता 30 डिवायडेड बाय 6000. बघा, जरासा भागाकार सोपा करायचा असेल, आता 30 ना एवढं डायरेक्टली करायचं नाही, ते पण करणं सोपं आहे. पण त्यापेक्षा अगदी सोपं केलं तर 0 0 कॅन्सल करा, 3च्या टेबलने करा. 3 2 जा 6 मायनस केलं 0. हे दोन जे 0 आहेत ते वर ॲड करा. 200 आन्सर मिळालंय. तर आपल्याला हे 1 बॉक्सचं आन्सर मिळालंय जे की ग्रॅम मध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे 1 बॉक्स वेट किती मिळालं आपल्याला, 200 ग्रॅम. ओके. तर असे किती बॉक्सेसचं काढायचं आहे, 1080. 1080 बॉक्सेसचं काढण्यासाठी त्याला आपण मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे 200 ने. ठीक आहे. तर आपल्याला आपला आन्सर मिळून जाईल. रफ वर्कमध्ये करूया. 1080 इंटू 200. आता ह्याला खूप मोठा गुणाकार करायचा नाही, अगदी सोप्या पद्धतीने म्हटलं तर हे दोन जे 0 आहेत पहिलाच ॲड करा. हा थर्ड 1 0 जरी ॲड केला तरी चालेल, नाहीतर 2 ने मल्टिप्लाय करायचा. आता हे दोन खाली झाले. ओके. 2 ने मल्टिप्लाय करा. 2 0 जा 0, 2 8 जा 16, 1 कॅरिंग ओव्हर, 2 0 जा 0, 0 प्लस 1 1, 2 1 जा 2. म्हणजे आपल्याला आन्सर काय मिळालंय, 2,16,000. पण हे काय आहे, ग्रॅम मध्ये आहे. तर ह्याला काय करायचं आहे, kg मध्ये कन्वर्ट करावं लागेल. तर 2,16,000 ला 1000 ने डिवाइड केलं, 0 0 0 0 0 0. काय मिळालं, 216 kg. पहिली गोष्ट लक्षात घ्या, इथं ग्रॅम मध्ये आपण का कन्वर्ट केलोय, कारण 1 बॉक्सची जी वजन येणार आहे ते ग्रॅम मध्ये येणार आहे म्हणून. आणि पुन्हा ग्रॅमचं कन्वर्जन आपण kg मध्ये केलेलं आहे. लक्षात आलंय का, बघा आणि प्रॅक्टिस करा.